आता सर्वानंद म्हणू लागले की खोटं बोलतोय. असं काही नाही लिहिलेलं, कारण की हे नकली विद्वान याच गोष्टीचा फायदा घेऊन आपला नाश करण्यात सक्षम आणि सफल झाले की ते संस्कृत भाषा जाणत होते आणि संपूर्ण समाज अशिक्षित होता. त्यांचा असाच डाव साधला जात होता. आता त्यांनी काय केले की जी कामाची गोष्ट होती ती सोडली आणि त्याने जे तोंडपाठ करून ठेवले होते श्लोक गीतेतले वेदातले ते संस्कृत बोलू लागला. बराच वेळ थांबलाच नाही. 1 तास पाऊण तासभर संस्कृत बोलत राहिला आणि ते समोर जेवढे विणकर बसले होते बिचारे भोळे भाबड्या आया बहिणी मुली भक्त हे देखील समजू शकत नव्हते की हा पंडितजी बोलत काय. त्यांनी मग टाळ्या पिटल्या. वा पंडितजी, वा सर्वानंद, वा पंडितजी, कमाल केली.